न राहता ग्रामपंचायतील शासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी कोट्यावधींचा निधीतून गावासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन टाक्या झाल्या, परंतु पाणी असूनही गाव पाण्यापासून वंचित ठेवण्यास सरपंच, ग्रामसेवक व पाणी पुरवठा कर्मचारी कारणीभूत झाले आहे। गावात सरपंच महालक्ष्मी यात्रेनिमित्त आलेल्या तमाशाच्या फडातील महिलांसमोर बेधुंद अवस्थेत निर्लज्जपणे डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने गावातील महिलांसमोर सरपंचाचा आदर्श एका नाचाप्रमाणे झालेला आहे। त्यामुळे सरपंचाकडून महिलांचा आदर सन्मान तर सोडाच बोलायची लायकी राहिलेली नाही। ग्रामपंचायतील नवनिर्वाचित सदस्यांना, नातेवाईकांना पाणी पुरवठा कर्मचारी नियुक्तीचा घाटाता गावकऱ्यांच्या कोरडघशी पडलेला असून गावाचे देणे घेणे नसलेला सरपंच व पाणी पुरवठा कर्मचारी गावाची पुरती वाट लावणार असे दिसते। गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व हनुमान मंदिराजवळील पाण्याची टाकी गेल्या 7 महिन्यांपासून पाण्याची वाट पाहते। तसेच गावापासून लांब असलेल्या दुशिंग वस्ती पाण्याच्या टाकीत कधीतरी पाणी सोडून दलितांची बोळवण केली जाते। वेळोवेळी विचारणा केली असता लाईट नाही, बाहेर आहे असे सांगून वेळ काढूपणा केला जातो। दुशिंग वस्ती पाण्याची टाकी या कर्मचाऱ्याने वर्षात किती वेळा भरून पाणी सोडले यावर त्यांच्याकडे उत्तर नाही। असे असताना सत्तेच्या लालचेसाठी पोचलेले कर्मचारी गावचे भले करण्यापेक्षा वाईट करणार हे सत्य असून त्यांची नियमबाह्य भरती केल्याने त्यांना त्वरित काढून टाकावे अशी मागणी होत आहे। या सर्व कारणे सरपंच सुद्धा जनतेला प्रश्न मांडण्यासाठी ग्रामसभा घेत नसून सर्व गौडबंगाल जाणीवपूर्वक असल्याने लोकांच्या संतप्त भावना आता कशा शमतील की उद्रेक होईल हे सांगता येणार नाही। नमूद व्हिडिओतील सरपंचाचा डान्स व गावकऱ्यांची भावना समजून तहसीलदार, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी हे वरिष्ठ यावर काय निर्णय घेतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। नाव सांगा बाबा तुमचं? गंगाधर हेमंत चौधरी, गाव कोणतं? गोगलगाव। तुम्ही माजी सरपंच होते ना? हा, होतो। आज काय गोगलगावची पाण्याची परिस्थिती? आता पाणीच नाही गोगलगावला। कुठं कुठं पाणी नाही ते सांगा। पाणी म्हणजे असं आहे का सरकारला योजना केल्या, आमच्या गावात ग्रामपंचायत टाक्या बांधल्या आणि 7 कोटीची योजना आली आमच्या गावामध्ये बर का। आणि त्या टाक्या बांधल्या आता 2-2, 3-3 हजार लिटरच्या टाक्या कोळड्याच्या हो। आणि आमच्या ग्रामपंचायत तळ आहे का ते पाण्यानं पूर्ण भरलेलं आहे, मोठी आहे, पाईपलाईन आहे, पण ग्रामपंचायत गावाची खेळ खेळून राहिली आमची। लोकांना पाणीच नाही प्यायला। आता ही मंदिराजवळची जी टाकी आहे पाणी पुरवठ्याची, हिला किती दिवस झाले पाणी नाही तुम्हाला दिसलं? पाणीच नाही हो, बांधली निसतीन, पाणीच कायचं, फोटो काढले त्यांनी चित्र लाई द्या, काहीच पत्ता नाही न्यायचा। हे ना लोकांची शोकांतिका केली, लोक पाणी वाचून मारले बर का, पाणी असून मारले, पाणी असून मारले। मी सांगतो तुम्हाला, आम्हाला भरपूर पाणी तरी मारले लोक तुम्ही। मग या ग्रामपंचायतीला कोरवर शासन काही सांगत आहे का नाही? आमचा नेता भारी आहे, पाटबंधारे मंत्री, त्यांनी साऱ्या योजना केल्या, पण ही ग्रामपंचायतीचे थडगे निवडून दिले ना, हे थडगे काय गावाकडे लक्ष देत नाही। तुम्हाला असं वाटतं का सरपंचाने याच्यात काही कसूर केलाय म्हणून? अहो सरपंच काय बॉडीच नालायकी सगळी, मी म्हणतो। हा, मला जाऊ दे, मी नालायकी। अरे तुम्हाला पाणी असून जर तुम्ही नागरिकाला पाणी देता, तुम्ही गावाची खेळ खेळता का? निवडून आले म्हणजे तुम्ही दादा झाले गावाचे? हा, त्याला पाणी द्या। आता करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।